तालुक्याच्या राजकारणात इतिहासामध्ये नोंद ठेवून आता सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा असा आजचा प्रसंग आहे। या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक या सोलापूर जिल्ह्याचे तरुण तडफदार आक्रमक पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, माढा लोकसभेचे माजी खासदार ज्यांनी पाणीदार खासदार म्हणून ओळख आहे, आणि सांगोला तालुक्याचं आज जे पाण्याची परिस्थिती आहे की सुजलाम सुफलाम ज्यांच्यामुळे झाला, ज्यांच्या पाठपुरावा प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांनी पुढाकार घेतला की आजच्या परिस्थितीला सुद्धा विद्यमान खासदार असल्यासारखे काम करणारे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, तसेच सोलापूर जिल्ह्याचे माझ्या अगोदर जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि मला कायमच मार्गदर्शक असणारे आमचे मित्र अक्कलकोटचे तरुण तडफदार युवा आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब, आणि अगदी तुमच्या आमच्यात मिसळणारे आणि एकदम तरुण तडफदार आमदार देवेंद्रजींच्या गळ्यातील ताईत देवेंद्रजी कोटे साहेब, आणि व्यासपीठावर उपस्थित आता ज्यांच्या प्रवेशासाठी तुम्ही आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहोत असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे तरुण तडफदार नेते उद्योगपती बाळासाहेब एरंडे, आणि ज्यांचं नाव या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नकाशात कोरलाय असा तो फॅक्टेक उद्योग समूह आहे जे आज आपल्या भारतीय जनता पार्टीसोबत येणार आहे असे तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित असणारे आदरणीय भाऊसाहेब रुपनर साहेब, आणि व्यासपीठावर उपस्थित गोपीशेठ थोड्या वेळात पोहोचतायत, परंतु आज गोपीशेठ पडळकर म्हणलं की तरुणांच्या रक्तातील असं रक्त सळसळतं आणि हिंदुत्वासाठी लढणारा आक्रमक नेता म्हणून ज्याची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रह्माशेठ पडळकर साहेब, आणि जे आज प्रस्थापिताच्या मध्ये अनेक वर्ष सातत्याने ज्या पक्षात 50-55 वर्ष काम करत होते त्या पक्षातून ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील, अशांच्या कामावर प्रेरित होऊन आणि ज्यांनी आज निर्णय घेतलाय असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन देशमुख साहेब, या पंचायत समितीसाठी सभापती राहिलेले माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार दिघे, परत तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित असणारे सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये सातत्याने गेले 30-40 वर्ष कार्यरत असणारे सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ चव्हाण, त्यांच्या घरातील सगळे सदस्य, त्यांचे सरपंच, उपसरपंच, विद्यमान सरपंच, माजी सरपंच, दहिवडीतील किंवा त्या परिसरातील सगळा ग्रुप, आणि सगळ्यात म्हणजे एक आवर्जून उल्लेखून सांगण्यासारखी गोष्ट वाटते ती म्हणजे तुम्हा सगळ्या उपस्थितांना सुद्धा अगदी तो एक धक्का आहे। भाऊ, मी आवर्जून उल्लेख करून सांगतो की सातत्याने देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, देवेंद्रजी असतील किंवा तुम्ही दादा आहे यांच्या काम करण्यावर प्रभावित होऊन एक ऐतिहासिक निर्णय आमच्या सांगोला शहरामध्ये असा झालेला आहे की जे विद्यमान नगरसेवक आहेत स्वतः सीए, त्यांची मिसेस सीए आणि मुस्लिम समाजातून आहे, यांनी असा एक धोरणात्मक निर्णय घेतला की ते सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीचं काम पाहून प्रेरित होऊन ते आज आपल्या भाजप सोबत येत आहे। एक ऐतिहासिक असा निर्णय झालेला। त्यानंतर विद्यमान नगरसेवक स्वाती मगर आहेत, ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत, सध्या त्या नगरसेविका आहेत, त्या सध्या आपल्या भारतीय जनता पार्टी प्रवेश करतात, त्यांचे मिस्टर राजू मगर आपल्या सोबत येत आहेत। तसेच आमच्या फुलेताई आहे, ते फुलेताई नगरसेविका राहिलेल्या आहेत, फुलेताई आणि त्यांचं पूर्ण कुटुंब हे सुद्धा भारतीय जनता पार्टीवर इम्प्रेस होऊन किंवा त्यांच्या कामावर प्रभाव होऊन ते आपल्यात येत आहेत। भाऊ, माझी एकच जिल्हाध्यक्ष नात्यानं तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ही माणसं आपल्या पक्षावर विश्वास ठेवून, आपल्या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आणि तुम्ही व्यासपीठावर जी मंडळी उपस्थित आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या कामाचं काम करण्याच्या पद्धतीवर समाधानी होऊन काम करण्याची पद्धत स्वीकारून हे आपल्या सोबत येत आहेत। त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती आहे भाऊ, ही जी मंडळी येत आहेत त्यांना तेवढंच ताकदीनं आपण पाठीमागे उभं राहून त्यांच्यात तशी त्यांना ताकद देऊन नक्की सांगोला तालुक्याचा भविष्यातला होणारा आमदार 2029चा त्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, सांगोला तालुक्यात काम करत असताना पहिलं भारतीय जनता पार्टीचं काम भाऊ मी चालू केलं, त्यावेळेस व्यासपीठावर शिवान नाईक, तांगडेताई, श्रीकांत दादा सगळी
मंडळी उपस्थित आहेत. ही मंडळी अगोदर पूर्वी काम करत होती, यांनी मला प्रमोट केलं, मी काम करायला लावलो. त्यावेळेस खूप आता बोटावर मोजण्यात होती परिस्थिती, त्यांनी खूप ताकदीने काम उभा केलं होतं. नंतर तुमच्या सगळ्यांच्या दादांच्या तुमच्या मदतीनं मी काम चालू केलं. प्रत्येक घरोघरी पोहोचलो, प्रत्येक गावोगावी पोहोचलो आणि हे काम करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्या मंडळीने मला मदत केली, ज्या तुमच्यासमोर उपस्थित आहेत. या मंडळीच्या साक्षीनं भाऊ मी एकच सांगतो की तुम्ही काय करा, उमेदवार तुम्ही ठरवा, त्या अधिकार तुम्हाला आहे. उमेदवार व्यासपीठावर कोण असावा असं सुद्धा आमचं मत नाही, उमेदवार तुम्ही ठरवा. परंतु 2029 होणारा आमदार हा भारतीय जनता पार्टीचाच असेल हे मी ठामपणे जे जिल्हाध्यक्षांना त्याला तुम्हाला सांगतो. आता जास्ती तुम्ही मनोगत करत नाही, काय होणार आहे बाकी व्यासपीठावर उपस्थित नेते मंडळी त्यांच्या भाषणात बोलतील. परंतु मी एवढी तुमच्याकडनं आणि भाऊ तुमच्याकडनं व्यासपीठावर म्हणजे आशा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पक्षाचा वंदे. धन्यवाद केदार साहेब, आपण या ठिकाणी प्रास्ताविक रूपे संबोधित झाला.